मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 38, गाथा नंबर 22. गाथा पाठ. जासून दारुण देऊनवी जासून जंतुन म्हणतो जासून मंडल मुदद नविसो मुनि देऊन अनंतो जिसके नहीं है धारणा न ध्येय यंत्र न मंत्र न मंडल नहीं मुद्रा नहीं है अंत बिन जिन जानना. आचार्य योगेंद्र देवीरचे परमात्मा प्रकाश ग्रंथ. टीकाकार आचार्य ब्रह्मदेव चोरी वीरची संस्कृत टीकाचा अर्थ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य परमात्मा होण्याचा मार्ग, जे परमात्मा झाले ते ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जर प्रत्येक जीव जाईल, प्रयत्न पुरुषार्थ करेल तर तोही परमात्मा अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. या 22 नंबर गाथेमध्ये जे आगम ग्रंथामध्ये जे ध्यानाचे सामान्य रूपाने, जर तुम्ही कार्तिकडा प्रेक्षा आणि ज्ञानार्ण या ग्रंथामध्ये ध्यानाचं वर्णन येतं, त्याला तुम्हाला तिथे धारणा, ध्येय, यंत्र, मंत्र, मंडल, मुद्रा हे सगळं ज्ञानार्णामध्ये ध्यानाच्या वर्णनामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. एक अवलंबन रूपाने व्यवहाराने प्राथमिक भूमिकेत हे सांगितलं गेलं, पण हेच मुख्य नाही. जसं आपण लहान मुलाला चालण्यासाठी पांगुळ गाडा देतो, मग तो दिलेला पांगुळ गाडा जो बालक पांगुळ गाडा हातामध्ये घेताना सोडण्यासाठी ज्यांनी पांगुळ गाडा घेतला तोच बालक पुढे व्यवस्थितशीर चालू शकतो. ज्या बालकाने पांगुळ गाडा घेतला न सोडण्यासाठी तर तो स्वतंत्र कधीही चालू शकत नाही. तसं व्यवहारण्याने हे तुम्हाला आगम ग्रंथामध्ये हे सगळे व्यवहाराने भेद सांगितलेले आहेत, पण ते आत्म्याचा स्वभाव नाही. म्हणून या ठिकाणी त्याचा काय केलेला आहे, तिथे भेद सांगितला नाही. टीकार्थ पाहत असताना पाहिलं, खालून दुसरी ओळ, अनेक प्रकारे अक्षरों के बोलने रूप मंत्र नहीं है, जिसके जलमंडल, वायुमंडल, अग्निमंडल, पृथ्वीमंडल, पवन के भेद भी नहीं है. मग ध्यान शिबिरला कोण बसलं होतं का? बसला होता. मग त्या ठिकाणी पृथ्वी धारणा आहे. पृथ्वीमंडल म्हणजे पृथ्वी धारणा, त्यानंतर अग्निधारणा, वायुधारणा आणि जलधारणा हे व्यवहारण्याने ध्यानाचे, धर्म ध्यानाचे, व्यवहार ध्यानाचे भेद सांगितले गेलेले आहेत. पण जलधारणा, वायुधारणा, अग्निधारणा आणि पृथ्वीधारणा यामध्ये व्यवहार आणि परद्रव्य विषय आहे.
मग जिथे परद्रव्य विषय आहे त्या ठिकाणी आश्रवपूर्वक बंध आहे. ज्या ठिकाणी परद्रव्य आहे तिथे आश्रवपूर्वक बंधच आहे. कामिनी, तुम्ही झाडाला बसले होते की नाही? मग तुम्हाला 4 धारणा घेतल्या होत्या. पृथ्वी धारणा, वायू धारणा, जल धारणा, अग्नी धारणा. मग घेतले का नाही? घेतले. मग व्यवहारण्याने आहेत का नाही? ध्यान आहे. पण यांचा विषय परद्रव्य आहे. पृथ्वीसाठी कुठे बसलेला? इथे बसलो. त्या पृथ्वीवरती मोठा समुद्र आहे. मग त्या समुद्रामध्ये एक कमळ आहे. मग त्या कमळामध्ये कर्णिका आहे आणि कर्णिकेवरती मी बसलेलो आहे. इथे काय झाले? पराचे पुष्कळ अवलंबन झाले. मग त्या ठिकाणी डोळ्यावर सगळीकडे र र र लिहायला सांगितलं. मग अग्नी पेटलेला आहे, तो जळत आहे, मस्तकापर्यंत पोचलेला आहे. परत वारा सुटलेला आहे, पाऊस पडत आहे. म्हणजे इथे काय झालं? ही व्यवहार धर्म ध्यानाचे भेद आहेत. पण हे आत्म्याच्या स्वभावामध्ये पृथ्वी नाही, जल नाही, अग्नी नाही, वायू नाही. म्हणून या ठिकाणी हे सुद्धा ध्यानाचे भेद नाहीत. हे तुम्ही विचार करा की पहिल्यांदा उपयोग स्थिर राहण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा पृथ्वी धारणा सांगितली. मग पृथ्वी धारणेमध्ये पहिल्यांदा का तुम्हाला संस्कार केले? पृथ्वी धारणेमध्ये काय संस्कार केले तुम्हाला त्या ठिकाणी? या मध्य लोकामध्ये आहे, या मध्य लोकामध्ये सर्व ठिकाणी पाणीच पाणी पसरलेलं आहे. बरोबर? या मध्य लोकामध्ये सगळीकडे पाणीच पसरलेलं आहे. हे तुम्हाला का सांगावं लागलं? मग तुम्हाला 3 लोकातून आता तुमचा उपयोग हटवला, मध्य लोकामध्ये तुम्हाला आणून ठेवलं, ते तुमच्या उपयोगाला सीमित केलं. एक परत या मध्य लोकामध्ये सर्व ठिकाणी पाणीच पाणी आहे. बाकी सगळ्या विषयाकडून तुम्हाला काढून टाकलं. म्हणजे त्याच्यात विचाराला संकुचित करण्याची सुरुवात आहे. मग त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये एक सुवर्ण कमळ आहे. मग पाण्यावरचा उपयोग हटला, सुवर्ण कमळापाशी आणला. मग ते सुवर्ण कमळ 1000 योजन मोठं आहे, पाकळ्या जे काही. मग तिथून परत त्याच्या मध्यभागी कर्णिका आहे. मग कर्णिकावरती तुमचा उपयोग लावला आणि त्या कर्णिकेवरती मी बसलेलो आहोत. जे आपल्याला इकडे सीमित करण्यासाठी हे तुम्हाला प्राथमिक भूमिकेमध्ये जे अनेक विषयाकडून उपयोग काढून जी एक विषय तुमच्यापुढे दिला की बाकी सगळे काय झाले? हटत गेले. म्हणून आपल्या उपयोगाला जो क्षणाक्षणाला अनेक ठिकाणी फिरतो, म्हणून त्याच्यासाठी हे अवलंबन तुम्हाला सांगितलेलं आहे. पण हे तावत्काळ आहे. याचं अवलंबन घेतल्यामुळे निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. व्यवहार धर्म ध्यान होतं, पुण्याचा बंध होतो, व्यवहार मोक्ष मार्गाची सुरुवात होते, देवगती मनुष्यगतीची उत्पत्ती होते. पण मोक्ष मार्गाची सुरुवातून मोक्ष होत नाही. म्हणून त्याचा या ठिकाणी निषेध केलेला आहे. आणि ज्ञानावळ ग्रंथामध्ये 10व्या अध्यायामध्ये ध्यानाचं प्रकरण येतं. तर याच्यापेक्षाही विस्ताराने त्या ठिकाणी तुम्हाला भेद प्रभेद ध्यानाचे तिथे दाखवले. ज्ञानारणमध्ये जे ध्यान पर्व येतं त्या ध्यान पर्वामध्ये व्यवहाराने पुष्कळचे भेद त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला दाखवलेले आहे. किंवा आपण 25 वर्षापूर्वी नमोकार मंत्रावरती, मग त्या एक नमोकार मंत्रातून किती मंत्र निघाले?
84,000. मग एक नमोकार मंत्र शब्दरूप आहे. मग त्याच्यातून तुम्हाला 84,000 मंत्र दाखवले. मग तेवढ्या प्रकारे तुम्हाला ध्यान करायला प्राथमिक भूमिकेत सांगितलेलं आहे. पण पुढे गेल्यानंतर हे तुमच्या आत्म्याच्या स्वभावामध्ये काहीही नाहीच. आणि या सर्वाला जो जाणत आहे तो मी आहे. मध्य लोक आहे, जाणला मी आहे. सर्व ठिकाणी पाणी पाणीच आहे, त्याला मी जाणणार आहे. त्यामध्ये कमळ आहे, मी जाणणार आहे. कर्णिका आहे, तिथे जाणणार आहे. त्यावरती मी बसलेलो आहोत, मी जाणणार आहे. मग असं जाणणारे मात्र तुम्ही एक आहात आणि बाकीचे विषय अनेक आहेत. म्हणजे अनेकाला जाणणारा तुम्ही एक आहात. एक आहे तो अनेक नाही आणि अनेक आहे तो एक नाही. हे त्या ठिकाणी आपल्याला काय केलं जातं, वेद विज्ञानाच्या द्वारे केलं जातं. पण ते आत्मध्यानामध्ये, अध्यात्मामध्ये त्याचा निषेध केला जातो. 39 पानावर सांगितलं, गरुड मुद्रा, ज्ञान मुद्रा, आदि मुद्रा नहीं है. मग गरुड मुद्रा ज्ञानाचे असं जो बसतात, असं हात करून आधी जे काही प्रत्येक, त्या कोणत्याही मुद्रा आत्म्याच्या स्वभावामध्ये नाही. मग गरुड मुद्रा, गरुड पक्षी असतो. मग जे साप पकडणारे लोक असतात, मग ते साप पकडणारे लोक काय करतात, गरुड मंत्राचा ध्यान करतात. कशा ध्यान करतात, गरुड मंत्राची सिद्धी करतात. कारण साप गरुडाला घाबरतो. साप काय, गरुडाला घाबरतो. म्हणून ते व्यक्ती असतात मनुष्य आणि मी गरुड आहे, मी गरुड आहे, मी गरुड आहे असं गरुडाचं ध्यान करतात. मग ते साप पकडताना गरुड मंत्र म्हणतात आणि त्या सापाला तो मनुष्य गरुड दिसतो म्हणून तो साप गमसतो. समयचारमध्ये जयसिंहाच्या टीकेत दिलेल्या आहे तिथे पुढं. म्हणजे मग अशा प्रकारे जे ध्यान आहे, मुद्रा आहेत, तेही शुद्ध आत्म्याच्या ध्यानाच्या अपेक्षेने निश्चयने आत्म्याच्या स्वभावामध्ये नाहीत. मग कसा द्रव्यार्थिक ज्ञाने अविनाशी अनंत ज्ञानादी गुणरूप परमात्मा देव आहे. व्यवहारण्याने ते सिद्ध आहे परमात्मा देव आहे. आणि निश्चयने माझा आत्मा या सर्व प्रकारच्या विकल्पाने, भेदाने, ध्यानाच्या सर्व प्रकाराने रहित एक चैतन्य मात्र, उपयोग मात्र, जाणणे मात्र एक स्वभाव आहे, तोच मी आहे. बस हे जो विचार करतो त्याला त्या ठिकाणी निश्चय धर्म ध्यानाची सुरुवात होते. पुढे दिला, अतीन्द्रिय आत्मिक सुख के आस्वाद से विपरीत जिह्वा इंद्रिय के विषय रस को जीत कर निर्मोही शुद्ध स्वभाव से विपरीत मोह भाव को छोड़कर और वीत राग सहज आनंद परम समरसी भाव सुख रूपी रस के अनुभव का शत्रु जो 9 प्रकार का कुशील उसको तथा निर्विकल्प समाधि के घातक मन के संकल्प विकल्प को त्याग कर हे प्रभाकर भट्ट तुम शुद्ध आत्मा का अनुभव करो. ऐसा ही दूसरी जगह भी कहा है. मकाचार्य, अतींद्रिय आत्मिक सुखाच्या आस्वादाच्या विपरीत मग आत्म्याचा स्वभाव कसा आहे. अतींद्रिय आत्म्याचा स्वभाव आहे. आत्मा अतींद्रिय आहे. आत्म्याचे गुण अतींद्रिय आहेत आणि गुणाची होणारी पर्याय अतींद्रियच आहेत.
द्रव्य गुण स्वभावाने अतींद्रिय आहे आणि आत्म्याचा स्वभाव अतींद्रिय ज्ञान आणि अतींद्रिय सुख आहे. अशा आत्म्याच्या स्वभावाला जो जाणत नाही, अनुभव करत नाही, मग याच्या विपरीत कोण आहे? रसनेंद्रियाचे विषय. मग रसनेंद्रियाचे सामान्य रूपाने 5 विषय झाले: कडू, गोड, खारट, तिखट, आंबट किंवा तुरट. मग हे का झाले? मग हे आत्म्याच्या स्वभावात नाही. मग अशा आत्म्याच्या स्वभावाला जाणं तर तेवढ्या क्षणापर्यंत काय होणार आहे? त्या रसनेंद्रियाच्या विषयाकडून उपयोग नियमाने हटलेला आहे. मी अरस स्वरूपी आत्मा आहे असं जेव्हा जाणतो, त्याला रसनेंद्रिय आहे, पण ज्ञानाच्या आधारे रसनेंद्रियाच्या विषयाला जाणण्याची प्रक्रिया नाही. मग असा अरतींद्रिय आत्मा आहे, त्याचा जो अनुभव करत नाही, तो काय करेल? या इंद्रियाच्या विषयाला जातो. मग त्याला सांगितलं की त्याला जिंका. काय सांगितलं? रसनेंद्रियाच्या 5 विषयाला जिंका. अरेंताला काय म्हणतात? जितेंद्रिय. अरेंत भगवान कसे आहेत? जितेंद्रिय आहेत. मग अरेंत भगवान जितेंद्रिय आहेत का नाही? ते वीतराग आहेत, जितेंद्रिय आहेत. मग जितेंद्रिय कोणाला म्हणायचं? ज्यांनी इंद्रियाला जिंकलेलं आहे त्यांना जितेंद्रिय म्हणतात. मग हे आगम भाषेच्या अपेक्षेने त्यांना जितेंद्रिय म्हटलं जातं. मग जे इंद्रिय आहेत, इंद्रिया जिवंत आहेत का मेलेले आहेत? इंद्रिया जिवंत आहेत का मेलेले आहेत? चेतन आहेत का अचेतन आहेत? मग अचेंद्रिय इंद्रियाला जिंकायचं आहे का? नाही, जिंकायचं नाही. पण आपण ज्ञानाच्या माध्यमातून त्या रसनेंद्रियाच्या विषयाकडे जो उपयोग जात होता आणि त्याला इष्ट अनिष्ट मानत होतो, म्हणून तिकडून विषय काढून आपल्या स्वशुद्ध आत्म्याला जाण, अरसस्वरूप आत्म्याला जाण. तेव्हा इंद्रिया तेवढ्या क्षणापर्यंत स्वयं जिंकले गेले, जिंका लागत नाही. पण प्रवृत्ती करत होतो आजपर्यंत, म्हणून त्याला सांगायला की त्या इंद्रियाच्या विषयाला जिंका. आपल्या घरामध्ये साखर आहे, फ्रीजमध्ये लिंबू असेल, मग ती साखर तुम्ही मला खावा, तेव्हा मी गोड लागेल ते म्हणते का? मग आपल्याला दुधामध्ये घालायचं असेल, चहा प्यायचा असेल, कॉफी म्हणा, जे काय असेल, सरबत, मग त्यावेळेला त्या साखरेचा उपयोग आपण करतो. तसं आचार्यांतात जगातली कोणतीही वस्तू तुम्हाला म्हणत नाही की तू मला जाण, माझा स्वाद घे. कोणती वस्तू म्हणते का? नाही म्हणत. पण आपणच स्वतः आपल्या अज्ञानामुळे, विपरीत श्रद्धानामुळे आणि विपरीत अनुचरण क्रियाच्या द्वारे आणि अंतरंगातल्या राग परिणामाच्या द्वारे आपण काय म्हणून बघतो? बहिरंगातल्या पदार्थामध्ये ज्ञान आणि आनंद आहे असं आपलं आजपर्यंत अनादी कालापासून ही विपरीत मान्यता आहे. मग मी बहिरंगातले पदार्थ नाही जाणले तर मला ज्ञान होणार नाही. मग पदार्थाचं ज्ञान होणार नाही तर मग मला सुख मिळणार कुठून?
जी आपली धारणा काय झाली, बहिरंगातल्या पदार्थामध्ये ज्ञान आहे, बहिरंगातला पदार्थ मला सुख देतो, अशी जी तुमची भावना आहे, त्या श्रद्धेला फक्त बदलाच आहे, ज्ञानाला बदलाच आहे. वस्तूला तोडायचं नाही, तोडायचं नाही, फोडायचं नाही आणि दूर टाकून पण द्यायचं नाही. आपण पूर्वी कांदा खात होतो, फार आवडत होता, बरा वाटत होता. मग देवगुरुशास्त्राच्या सानिध्यात आलो. पहिले अष्टमी चतुर्दशीला नियम केला, सोडला. पुढे 3 आषाढ 3 भाद्रपदमध्ये सोडला. मग पुढे चातुर्मासमध्ये 4 महिने सोडलो. कालांतराने अजन्मापर्यंत कांदा सोडून टाकलो. मग दुसरा आपल्या घरातला कोण कांदा खातो म्हणलं तर त्याला काय करतो, काय म्हणतो त्याला, खाऊ नका, मायाने सांगतो का नाही त्याला. मूर्ख आहे, कळत नाही, गाढव आहे, कांदा खायचा असतं का, असलं तर त्याला फेकून देणार. तुम्ही द्वेष करू लागला. पहिले त्याच वस्तूबद्दल राग करत होता, मग तुम्ही सोडून दिलेला आहे. मग तुम्ही सोडून दिलेलं तर तुमच्यासाठी त्याग आहे. मग त्या कांद्यामध्ये आत्ता तुम्हाला द्वेष होतो आणि त्याच कांद्याबद्दल तुम्हाला पूर्वी राग होता. मग तो कांदा रागाचं कारण आहे का द्वेषाचं कारण आहे? काहीच नाही. वस्तू जशीच्या तशी आहे. आपल्या अंतर्गामध्ये खाण्याचा राग होता म्हणून आपण त्याला चांगलं मानत होतो. आत्ता आपल्याला खायचं नाही म्हणून आपण त्याला द्वेष करू लागलो. मग आचार्य करतात, ज्ञानी झाल्यानंतर पदार्थाचा द्वेष करू नका आणि खाणाऱ्याचा सुद्धा द्वेष करू नका. काय म्हणलं? खाणाऱ्याचा सुद्धा द्वेष करू नका. कारण जो आत्ता खाणारा आहे तो मी भूतकाळातला आहे आणि हा आत्ता खाणारा त्याचा भविष्यकाळ माझ्यासारखा होईल. जे दुसऱ्याबद्दल चांगले भाव करायला बिघडले का आपल्याला? नाही. देवगतीत गेला तर कांदा मिळेल का? कांदा, बटाटा, लसूण नरकामध्ये मिळेल का? तिऱ्यांच्या गतीमध्ये पण भाजीत टाकलं तर ते गोठणार आले, पण असं स्पेशल खावं म्हणलं तर भोगभूमीमध्ये कांदा आहे का? नाही. मग कर्मभूमीमध्येच आहे. मग वस्तू आहे पण ती तुम्ही सगळीच खाल्लीच पाहिजे असा नियम नाही. म्हणून आचार्य म्हणतात, पदार्थ सोडण्यापेक्षा पदार्थाबद्दलचा राग सोडा. राग सुटलेला आहे, पदार्थ तिथल्या तिथे असेल. म्हणून आचार्य सांगतात, अज्ञानी आणि ज्ञानीमध्ये फरक काय आहे? अज्ञानी पदार्थाला आपल्यापासून दूर फेकून देतो, ज्ञानी पदार्थापासून दूर जातो. बस. ज्ञानी पदार्थापासून दूर जातो आणि अज्ञानी पदार्थाला दूर फेकतो. जो पदार्थाला दूर फेकतो तो द्वेष करत आहे आणि ज्ञानी पदार्थापासून दूर जात आहे. काय जो पदार्थ तिथल्या तिथे आहे, काय बिघडलं? तुम्ही तिथून दूर हटा, तुमचा विचार उपयोग हटा, राहू दे. समजा घरामध्ये कोण आपल्या कांदा बटाटा लसूण खातात, मग त्याग तुम्हाला आहे का सर्वांसाठी आहे? तुमच्यासाठी त्याग आहे. ना घरात खात नसेल तर ठीकच आहे, पण त्यांनी म्हणले आम्हाला खायचं करून द्या, नाही आम्ही करून देत नाही, आमचा नियम आहे. कुणासाठी नियम आहे? तुमच्यासाठी का घरच्या लोकांसाठी? तुमच्यासाठी. मग तुमच्यासाठी नियम आहे तर मन वचन कायाने का फक्त कशासाठी आहे? मन वचन कायाने दुसऱ्याला करून देणार नाही असा नियम आहे का?
मी मनाने खाणार नाही, मी वचनाने खाण्याचे भाव करणार नाही, मी कायाने करून खाणार नाही. तुमच्यासाठी आहे. मग घरचे मागितले तर त्यांना कायेने तुम्हाला करून द्यावं लागणार आहे. नाही करत दिलं तर बॅग भरा आणि आईवडिलाकडे जावं परत. आपल्याला करायचं नाही. श्रद्धेमध्ये, ज्ञानामध्ये, चारित्र्यामध्ये भाव आहे. पण ज्याच्या संगत सोबती आहोत, पती असो, मुलगा, पत्नी, कोणी असो, आपल्याला त्यांच्या संगत राहिलेलं आयुष्य काढायचं आहे. आणि नाही म्हणलं तर मग एक भांडे, दोन भांडेकर आदळले तर शेजारच्या घरामध्ये आवाज जातो. मग तसं मग तिथे दोघांचे विचार एकमेकांचे बदलत गेले तर एकमेकाबद्दल मनामध्ये द्वेषभाव उत्पन्न होतो. मग द्वेषाने संसारामध्ये गाडा व्यवस्थिशीर चालत नाही. 33चा आकडा 36 होतो. 33चे 3 तोंड एकीकडे होते, एका 3ला उतरलं तर 36 होतो. मग 36 व्हायचं नसेल आणि आपला संयम आपल्याला व्यवस्थिशीर पाळायचा असेल आणि दुसऱ्याला नाईलाजाचं करून द्या आणि सांगा. त्याने म्हणले नाही, आम्हाला जेव्हा सोडायचं तेव्हा सोडतो. ठीक आहे, आज सोडतो तर म्हणतो का नाही, भलेही काळ लागेल. नियमाने आज न उद्या सुटेल. सोडण्यासाठी एवीत राग भगवंताची वाणी आहे. अभक्ष खाऊ नका म्हणून सांगा सगळ्याला, पण वीत राग भगवंताची वाणी वीत रागाने सांगा, सरागाने सांगू नका. जेवढं तुम्ही सरागाने सांगताल तेवढं तुम्हाला आकुलता, व्याकुलता, आश्रव बंद आणि तो जीव तुमच्याबद्दल वैर धारण करणार आहे. पार्श्वनाथाच्या भावाने पार्श्वनाथाने वैर धारण केलं नाही, पण कमठाच्या जीवाने वैर धारण केलं. मग आपले जरी परिणाम वैराचे नसतील, पर समोरल्या जीवाला ते चांगली गोष्ट जरा वाईट वाटत असेल तो आपला शत्रू बनतो आणि कर्म तोही बांधतो आणि आपणही कर्म बांधतो. कधी पार्श्वनाथाचा जीव त्या जीवापाशी गेला, कधी तो जीव पार्श्वनाथाच्या कमठाचा जीव पार्श्वनाथापाशी आला. म्हणजे वैर फेडण्यासाठी आणि वैर वाढवण्यासाठीच आपण कुटुंबातले लोक एका ठिकाणी आलेले आहोत. दुसरं तिसरं कारण नाही. जे आपल्या अनुकूल राहतात ते आपल्याला अनुकूल साथ देण्यासाठी आले. जे प्रतिकूल असतील ते पूर्वीचं पाप फेडण्यासाठी आपल्याला कर्म द्यायला आले. म्हणून इथे आचार्य सांगतात, मी तुम्हाला सांगितलं, जे काय समजा कांदा बटाट जे कोणी सोडलं असेल समजा, मी तुम्हाला सांगतो पालेभाज्या, कढीपाला, कोथिंबीर सोडून द्या जन्मापर्यंत. बरं वाटेल का नाही? हो, कोथिंबीर नाही फोडणीला, कढीपाला नाही चिवड्याला, तर आम्हाला कसं लागेल? मग कढीपाला, कोथिंबीर ना आम्ही वल्ल्याने वाळले घालतो. मग तुमचा कुठेतरी राग बसलाच ना वाळल्यामध्ये बसला, ना वाळल्याला वल्ल्यामध्ये त्याला वाळून खावं लागला. भलेही शास्त्रामध्ये झाडाच्या मुळ्या, बुंध्या, पानं, शाखा, उपशाखा, फुलं, फळं वाळलेले खायला सांगितलेले आहेत. नकार नाही, पण ते अचित्त झाले. वाळल्यामुळे जीव त्याच्यातले सगळे संपलेले आहेत. मी सांगितलं तुम्ही खाऊ नका. सुदर्शनजी कढीपाला, कोथिंबीर, पालेभाज्या उद्यापासून आजन्मात त्याग. चालेल का नाही? नाही चालणार. का? आमटी फोडणीला चांगली लागणार नाही.
चिवडा चांगला लागणार नाही. मग आम्हाला काय पाहिजे? चमचमीत पाहिजे. मग ते इंद्रियाचे भोग तिथे करतो की नाही, म्हणून तिथे चाललं की त्याला सोडून द्या. ते विभाव आहेत. 50 वर्ष झाल्या कढीपाला कोथिंबीर पालेभाज्या खात नाही. वाळले पण आहे, वल्ले पण नाही. तरीसुद्धा 10.5-11पर्यंत हिमोग्लोबिन आहे. इथे खाल्ल्यानेच होतं का? तुम्ही हे जे कांदा, बटाटा, लसूण, कढीपाला, कोथिंबीर कशाला सोडायचं आहे? सोडण्याचं कारण काय? कशासाठी सोडायचं? कांदा, बटाटा, लसूण अनंत जीवाचं स्थान आहे. काय? मग अनंत जीवाचं ते स्थान आहे. मग जेवढ्या जीवाला मी मारून खातो तेवढे माझे जीव शत्रू बनतात आणि ते परत बांधलेले कर्म कधी उद्याला येतात. तर आपल्याच शरीरामध्ये एकेंद्रिय बॅक्टेरियाहून अनेक प्रकारचे रोग आपल्यामध्ये तयार करतात. नरकामध्ये नारकी होऊन तिथे नारकी प्रतिकूलता होते. मग आपल्याच केलेल्या परिणामाचं फळ आपल्यालाच उद्याला येऊन आपल्यालाच भोगायचं आहे. एक सांगितलं. दुसरं सांगितलं, आपण स्वतः आपल्याला जर जीव जाणतो, मानतो, मग मी जीव आहे. समजा तुम्ही केस तुम्हाला जास्त आहे आणि केसाने तुम्ही कंगव्याने साफ करत आहात आणि साफ करता करता केसाचा गुंता तिथे मधी आला आणि तुम्ही जोरात कंगवा ओढलेला आहे. काय होतं? दुखतं. मग काय झालं? एवढा केसाचा गुंता मी कंगव्याने ओढत असताना जरा मला दुःख झालं. मग मला दुःख नको आहे. तसं संसारातल्या कोणत्याही जीवाला दुःख नको आहे, म्हणून मला सोडायचं आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे, देवाने सांगितलेलं आहे, गुरुने सांगितलं म्हणून सोडतो असं नाही. ठीक आहे, त्यांनी सांगितले तर आहेत, नाही असं नाही. पण त्यांनी सांगितलं सुद्धा तरी का सोडायचं आहे? चढायला सांगितलं नाही. जीव अनंत सुख चाहे दुखते है भयवंत. या विश्वामधील प्रत्येक जीव सुखाची इच्छा करतो आणि दुःखापासून भयभीत आहे. तसं मला दुःख नको आहे. तसं मग एकेंद्रियापासून पंचेंद्रिय सर्व जीवाला दुःख नको आहे. म्हणून त्या अपेक्षेने आपल्या जीवावरती करुणा करण्यासाठी दुसऱ्या जीवावरती करुणा स्वयं झाली आणि त्याचा त्याग झाला. काय झाला? त्याग झाला. मग त्यागाने पुण्यबंध वाढतो का भोगाने वाढतो? त्यागाने. पण आजच्या तरुण पिढीला त्याग म्हणजे एक सुमेरू पर्वत डोक्यावर ठेवल्यासारखा वाटतं, ओझं. चक्रवर्ती मुनी दीक्षा घेतो तर पुण्य वाढतं आणि घरामध्ये असतं तर पाप वाढत जात आहे. मग तसं इथे आचार्य सांगतात, त्या विषयाला तुम्ही जिंकाचा अर्थ ते विषय आहेत त्याचं ज्ञान करा आणि त्या इंद्रियाच्या विषयातून, पदार्थातून मला ज्ञान आणि आनंद येतो ही श्रद्धेतून काढून टाका. ज्ञानामध्ये निर्णय करा आणि शक्य असेल तर षड्रसाचा त्याग करून दररोज भोजन करा. चालेल का नाही? करणार का नाही? जे करतात ते ठीकच आहे. रविवारी लोण खायचं नाही. मग 5 दिवस जेवढं जेवतो तेवढं जेवण जातं का?
ज्यांना सवय पडली त्याला जाईल, पण ज्यांना सवय नाही त्याची एक रोटली अर्धी रोटली कमीच जाणार. का? नीरस आहे. पण पूर्वीचे लोक काय म्हणत होते, भोजन करताना साखर द्या. मग साखर म्हणजे मीठ, मिठाला साखर म्हणतात. पण संपूर्ण भाजीला आमटीला मीठ गोड करतं. मग ते जर मीठ लोणच नाही आज तर बेचव आहे, जात नाही. मग काय लोण खायचं नाही आज, मग शिरा करा, बासुंदी करा, दूधखीर करा, अमुक करा, मग ते वाढवा ना कुठे तर. मग एक रसाचा त्याग केला लोणचा, तिकडे दुसरा रसाचा. मग इकडे तुम्हाला लोण सोडायचं, बाकी सगळं खायला सांगितलं का? पण आम्हाला एकीकडे राग सोडतो आणि एकीकडे दुसरा राग ग्रहण करतो. पहिले आचार्य सांगतात, अरस स्वरूप आत्म्याचं ध्यान अनुभव करून नंतर तुला त्या रसाबद्दलचा राग सुटला असेल तर यथाशक्ती तू रस सोड. काय कर? यथाशक्ती तू रस सोड. नाही सुटलं तरी श्रद्धेमध्ये ज्ञानात निर्णय कर की हे मला सोडायचं आहे. मग हे क्रिया एक दिवस तुम्हाला का होते? आपोआप पर्यायाने प्राप्त होते. म्हणून आत्म्याच्या स्वभावामध्ये इंद्रिया नाही, म्हणून त्याच्या इंद्रियाला सोडा. आणि आत्म्याचा निर्मोही शुद्ध स्वभाव, आत्म्याचा स्वभाव काय? निर्मोह आहे आणि शुद्ध स्वभाव आहे. मग याच्या विपरीत मोहभावाला सोडायचं आहे. आगम भाषा सांगते मोहभावाला सोडा. अध्यात्म भाषा सांगते निर्मोही आत्म्याला जाणार. दोन्ही एकाच वेळेला असतात. कथन पद्धती आगम भाषा सोडण्याची सांगते, अध्यात्म भाषा स्वभावाला ग्रहण करण्याची भाषा सांगते. और वीतराग सहज आनंद परम समरसी भाव सुखरूप रस से अनुभव का. जीवाचा कसा आहे? वीतराग सहज आनंद परम समरसी भाव सुखस्वरूप हे आत्म्याचा रस स्वभाव आहे. मग या अनुभवाचा जो शत्रू आहे ते कोण आहे? 9 प्रकारचे कुशील आहे. मग मन वचन काया कृतकारिता अनुमोदन आदी हे 9 प्रकारचे काय? कुशील भाव आहे. त्याचा त्याग करतो. तथा निर्विकल्प समाधीला घातक कोण आहे? मन आहे. मनाचे संकल्परूप विकल्पाचा त्याग कर. इंद्रिया आणि मन आहे. मग त्यामध्ये इंद्रिया संकल्प करतात का विकल्प करतात? इंद्रिया संकल्प पण करत नाहीत, विकल्प पण करत नाहीत. मग संकल्प विकल्प नाही म्हणून इंद्रिय ज्ञान निर्विकल्प आहे का? संकल्प विकल्प मन करतं आणि इंद्रिया संकल्प विकल्प करत नाही. मग त्या इंद्रिय ज्ञानाला 5 इंद्रियाच्या माध्यमातून 5 इंद्रियांच्या विषयाला आपण जे ज्ञानाच्या जरी जाणतो, मग त्या ज्ञानाला निर्विकल्प म्हणायचं का? मग व्यवहार न्यायाने त्याला निर्विकल्प म्हणा. इंद्रिय ज्ञान निर्विकल्प आहे. मनाच्या संकल्प विकल्पाच्या अपेक्षेने इंद्रिय ज्ञानाला निर्विकल्प म्हटलं. पण ध्यानाच्या वेळेला, आत्म्याच्या अनुभवाच्या वेळेला ती जी निर्विकल्पता आहे तशी इंद्रिय ज्ञानाच्या वेळेला निर्विकल्पता आहे का? नाही. का बरं नाही?
मग मन संकल्प विकल्प करतं, मग इंद्रिया संकल्प विकल्प का करत नाही? मग इंद्रिय ज्ञानामध्ये संकल्प विकल्प नाही, कारण का? इंद्रिय ज्ञान, आता इंद्रियाचं होतं होणारं ज्ञान. मग इंद्रिय ज्ञानाला निर्विकल्प म्हटलं मनाच्या अपेक्षेने, आणि तेच आत्म्याच्या अनुभूतीच्या अपेक्षेने ते सविकल्प आहे, निर्विकल्प नाही. पण इंद्रिय ज्ञानाला व्यवहारणे निर्विकल्प म्हणण्याचं कारण काय आहे? काय? इंद्रिय ज्ञानाला निर्विकल्प म्हणण्याचं कारण काय आहे? समजा आपण डोळ्याने एखादा वर्ण पाहिला, मग डोळ्याने वर्ण पाहिल्यानंतर त्या डोळ्यातलं असणारं ज्ञान वर्णाबद्दलचं, मग ते डोळा हिरव्याला हिरवं पांढऱ्याला पांढरं जाणत असताना हे चांगलं आहे वाईट आहे असं इंद्रिय ज्ञानमध्ये कार्य होत नाही. हे इष्ट आहे अनिष्ट आहे, हे मला आवडतं न आवडतं असं इंद्रिय ज्ञानामध्ये व्यापार नाही, म्हणून ते ज्ञान निर्विकल्प आहे. आणि मनामध्ये पाहताना मनाने रूपाला जाणलं आणि रूपाला जाणून या रंगाची साडी मला आवडत नाही, या रंगाची साडी मला आवडते, हे कोण कार्य केलं? मनाने. मग असं इष्ट अनिष्ट कार्य इंद्रिय ज्ञान करत नाही, म्हणून त्या इंद्रिय ज्ञानाला मनाच्या अपेक्षेने निर्विकल्प म्हटलं. पण सम्यक दर्शनाच्या प्राप्तीच्या वेळेला, ध्यानाच्या काळाच्या वेळेला आत्म्याला अनुभव करणाऱ्या ज्ञानाला निर्विकल्प म्हटलं, तेव्हा इंद्रिय ज्ञानाला सविकल्प म्हटलेलं आहे. मग इंद्रिय ज्ञानाला सविकल्प का म्हटलं? की ज्या ज्ञान पर्यायाला इंद्रियाची अपेक्षा आहे, ज्या ज्ञानाला इंद्रियाची अपेक्षा आहे ते ज्ञान सविकल्प आहे. पण मनासारखं इष्ट अनिष्ट करत नाही, म्हणून ते कथनचित निर्विकल्प आहे आणि कथनचित सविकल्प आहे. आणि आत्म्याचं अनुभव करणारं ज्ञान निर्विकल्पच आहे, त्याच्यामध्ये सविकल्पता नाही, मनाचं अवलंबन नाही आणि इंद्रियाचं पण अवलंबन नाही. कारण इंद्रिय ज्ञानाच्या द्वारे आत्मा जाणीवेत येत नाही. 5 इंद्रियाचा विषय आत्मा होत नाही. पण जे मन आहे त्या मनाचा विषय आत्मा होऊ शकतो. विषय मनाचा विषय आत्मा होऊ शकतो. म्हणून मग मनाच्या द्वारे तुम्ही विकल्प करू शकता. काय करू शकता? विकल्प. मग मी शुद्ध आहे, एक आहे, अखंड आहे, परिपूर्ण आहे, हे काय झाले? विकल्प झाले. मग मनाच्या द्वारे विकल्प करत असताना तिथे खंड खंड वस्तूची जाणीव आहे, म्हणून त्या ज्ञानाला विकल्प सविकल्प म्हटलं. आणि जेव्हा एक क्षण मात्र मनाचं अवलंबन सुटतं, इंद्रियाचं अवलंबन तर पहिले सुटलेलं आहे, मनाचं अवलंबन सुटतं, पण ज्ञानाची जाणण्याची परिणती बंद होत नाही. मनाचं अवलंबन सुटलं पण जाणण्याचं कार्य बंद होत नाही. मग मनाचं कार्य संपलं, तसं जाणण्याची प्रक्रिया जरी नाही झाली तर आत्मा अचेतन जड होऊन जाईल. म्हणून मग निश्चय सम्यक दर्शनाच्या स्वात्मानुभूतीच्या वेळेला
आत्म्याला जाणणाऱ्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये मनाचं पण अवलंबन नाही, म्हणून ते ज्ञान निर्विकल्प म्हटलं गेलं. आणि मनाचंच असणारं ज्ञान सविकल्प आहे. मग अशा प्रकारे आत्म्याचं जे स्वरूप सांगितलं, अशा विभावाला सोड आणि स्वभावाला ग्रहण कर, असं प्रभाकर भट्टाला योगींद्रदेव आचार्य सांगतात. मग व्यवहारण्याने प्रश्न विचारताना गुरु शिष्य त्या ठिकाणी प्रभाकर भट्ट आणि योगींद्रदेव होते साक्षात. आत्ता आपल्यासमोर योगींद्रदेव आचार्य आहेत का? प्रभाकर भट्ट आहेत का? नाही. मग ही ग्रंथ आहे. योगींद्रदेव आचार्य आपल्यापाशी ग्रंथ रूपाने उपस्थित आहेत आणि आपणच आत्ता प्रभाकर भट्ट आहोत. काय प्रभा जे ज्ञान, मग द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म किंवा मती ज्ञानावरणे, श्रुत ज्ञानावरण, अवधी ज्ञानावरण, मन परणे केवळ ज्ञानावरण, या 5 प्रकारच्या आवरणाने रहित असा मी प्रभाकर भट्ट, मी आत्मा आहे. मग मला आचार्य या ठिकाणी संबोधन करतात. असा आत्म्याचा स्वभाव आहे. त्याला तुम शुद्ध आत्मा का अनुभव करो. मग असा जो शुद्ध आत्मा आहे, मी तुम्हाला सांगितलेला एकत्व आणि विभक्त, अशा एकच विभक्त आत्म्याचं काय कर, तू ध्यान कर. अशा प्रकारे अन्य ग्रंथामध्ये अन्य ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे. मग ते आचार्य योगींद्रदेव प्रभाकर भट्टाला तो उपदेश देतात, मुनी आहे म्हणून. मग श्रावकाला नाही का उपदेश? मग हा उपदेश श्रावकाला सुद्धा गौण रूपाने उपदेश आहे. मुनींना मुख्य रूपाने आहे आणि श्रावकांना गौण रूपाने उपदेश आहे. कारण जो श्रावक आहे तोच मुनी बनणारा आहे. म्हणून गौण रूपाने आपल्याला उपदेश आहे. म्हणून कोणीतरी योगींद्रदेव आचार्य होऊन गेले, त्यांचा कोणीतरी प्रभाकर भट्ट शिष्य होता, त्यांच्यासाठी उपदेश आहे. आणि माझ्यापाशी नाही म्हणून नर्मदेचे गोटे पाण्यामध्ये ठेवले 5 वर्ष, परत बाहेर काढले. कोरडेच्या तसं तुम्ही या जिनवाणीरूपी नर्मदेच्या पाण्यामध्ये राहून गोटेच्या गोटे राहू नका, ते काहीतरी ग्रहण करा. म्हणजे हे उपदेश आचार्य मला देत आहेत. हे तर काय सांगितलं, माझं भाग्य आहे, मी शिष्य जन्माच्या अगोदर हजारो वर्ष गुरु उत्पन्न झाले. त्या योगींद्र देवाला आहार दिला नाही, आपण त्यांच्याकडे विहार केला नाही, त्यांची वैयावृत्ती केली नाही, त्यांना पिंची कमंडल चातुर्मासला बदलायला दिले नाही, काही नाही केलं, तरी सुद्धा त्यांनी आपल्याला देऊन गेलेत आज. म्हणजे त्यांना आपण काहीही केलं नाही, तर आपलं पुण्य आणि आपल्या पुण्याचा उदय असताना ते गुरु पहिले जन्मले, नंतर आपण शिष्य जन्मलो, आपल्यासाठी निधी ठेवून गेले. आता काय करा, तशीच राहू दे, कपाटात बंद करून तृतीयपंचमीला काढा, आरती करा आणि परत ठेवून टाका. मग हे दिलेलं आहे तुम्हाला, त्याला वाचन करा, चिंतन करा, मनन करा, चोपराचं भेद विज्ञान करा. आणि या विश्वामध्ये काय, आपल्याला प्रत्येकाला आपलं शरीर आपण भाडेपट्ट्याच्या करारावर घेतलेलं आहे. हे निर्णय करा, नाही माझंच आहे,
चालणार नाही. भाडेकरी म्हणला माझंच घर आम्ही बसला तर हे माझं घर आम्ही पैसे देऊन खरेदी केलेले आहे. मग हे शरीर काय आहे? कर्माने तुम्हाला काही दिवस दिलेलं आहे. मग ज्याची देण आहे ते घेऊन जाणार आहे. मग मी या शरीरामध्ये राहत असताना सुद्धा या शरीराहून भिन्न एक चैतन्य ज्ञान आनंद स्वभावस्वरूप स्वयंसिद्ध भगवान परमात्मा आहे. एवढी श्रद्धा, अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारची बहिरंगामध्ये चारित्र्याच्या अपेक्षेने ग्रहण करा आणि अंतरंगामध्ये अशा आत्म्याचं ध्यान करा. तर त्यावेळेला त्या गुरूंची शास्त्र वाचून त्या रूपाने परिणती केली तर परोक्ष रूपाने त्यांची आपण सेवा करत आहात. आणि निर्णय करा आचार्यांचा, श्रद्धेमध्ये ज्ञानामध्ये निर्णय करा. एक परमाणूवरती सुद्धा माझी सत्ता नव्हती, आहे आणि पुढे राहणार नाही. आणि माझ्या आत्म्यावरती एक परमाणूची सुद्धा सत्ता नाही. या विश्वामधील प्रत्येक द्रव्य काय आहे? प्रत्येक अणू रेणू स्वयं कसा आहे? स्वतंत्र आहे. एक पुद्गल परमाणूचा स्कंद असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक पुद्गल परमाणू तिथेही कसा आहे? स्वतंत्र आहे. म्हणून एक विश्वामधल्या परमाणूवरती सत्ता माझी नाही. भली व्यवहारण्याने जे काय तुमच्यापाशी आहे, अनुपचरित असं दूध व्यारणे, उपचरित असं दूध व्यारण्याने तुमच्यापाशी ते आहे. तुमची व्यवहाराने मालकी आहे. असं असताना सुद्धा परमशुद्ध निश्चयाने मी एकत्व ज्ञान एक रूप आहे आणि बाकी सगळे कसे आहेत? परभिन्न आहेत. जिनेंद्र अर्चनामध्ये सुरुवातीला तुम्ही काय करता? जिनेंद्र वंदना करता. सुरुवातीला जिनेंद्र वंदना आहे. मग त्या ठिकाणी कोणाचे 23वे तीर्थंकर काय सांगितलं तिथं? तुमने बताया जगत को प्रत्येक कण स्वाधीन है, करता न धरता कोई है, अणु स्वयं में लीन है. मग या विश्वामधला प्रत्येक अणु रेणू स्वयं आपल्या स्वाधीन आहे आणि त्याचा कोणी करता पण नाही, त्याला कोणी धारण करून ठेवलेला नाही. मग ते अणू स्वयं आपल्यामध्ये लीन आहेत. जी एक पुद्गल परमाणू आपल्या स्पर्श रस गंध वर्ण या 4 अनंत चतुष्टयाने आपल्यामध्येच लीन आहे, दुसऱ्यामध्ये लीन नाही. समजा एका व्यक्तीला सुरुवातीला पांढरे केस थोडी आला सुरुवात झाले, मग काहीचे अर्धा केस काळा आणि अर्धा केस पांढरा आहे. पांढरा कशामुळे काळा कशामुळे अर्धा? मग तेवढ्या पुद्गल परमाणूची पांढरे होण्याची योग्यता झाली, ते अर्धा इंच पांढरे आले आणि काही काळे आहेत, तर त्याची योग्यता म्हणजे आपल्याही 2 केसामध्ये, एकाच केसामध्ये काही भाग काळा आणि काही भाग पांढरा आहे. कारण का? स्वतंत्र आहे. मग तो परमाणू जसा अनंत 4 गुणांनी चतुष्टयाने स्वतंत्र आहे, तसा मीही एक शुद्ध आत्मा दर्शन गुण, ज्ञान गुण, चारित्र गुण, वीर्य गुण या अनंत चतुष्टयाने अनादि अनंत अनंत चतुष्टय स्वरूप अनंत परमात्मा मी स्वयं आहे हा निर्णय करा. तो परमाणू जसा स्वतंत्र आहे, मुक्त आहे, तसा मीही माझ्या स्वचतुष्टयाने अनादि अनंत स्वचतुष्टयाला सोडत नाही, परचतुष्टयाला ग्रहण करत नाही.
असं स्वपराचं ज्ञान श्रद्धा करून ध्यान अनुभव करून भव अनुगामिनी सम्यक दर्शन सहित या गतीतून जर आपण गेलो तर या मनुष्य गतीमध्ये आल्यानंतर जे कमवायला पाहिजे ते सगळं कमवून निघून गेलो, सम्यक दर्शन प्राप्त केलं. आणि हे न करता सर्व केलं तर कमवलं तर आहे पुण्याने, पण संस्कार जर आपल्याला याचेच घेऊन गेले तर परत दुर्गतीला आपण प्राप्त होऊ नये याच्यासाठी आचार्य आपल्याला उपदेशाच्या माध्यमातून संबोधन करतात. हो हां, राम म्हणजे द्रव्य, गुण म्हणजे लक्ष्मण, पर्याय म्हणजे सीता आणि हनुमान म्हणजे वीरगुण. म्हणजे आता द्रव्यगुण पर्याय पण दाखवले आणि चतुर्थे पण दाखवले. मग असा आपला आत्म्याचा स्वभाव, मग तो तिथे बघतो ना काही नाही, मग त्यांनी दाखव मग इथे आहे तसं त्याच्यामध्ये, तसं आपल्या प्रत्येकामध्येच आपलं द्रव्यगुण पर्याय आपल्यामध्येच आहे, बहिरंगा कुठे नाही. मग त्या दृष्टातून त्यांनी ते कायला आपल्यामध्ये पाहायचं. म्हणजे सीता म्हणते ना तुझ्यात आहे का दाखव, मग तेव्हा त्यांनी दाखवलं नाही. मग तसं आपण ध्यान करताना अनुभव करताना असा माझा आत्मा राम लक्ष्मण सीता हनुमानाने सहित मीच एक शुद्ध आत्मा आहे असा त्या ठिकाणी वाचक शब्दातून रूपकातून रूप जिकडे वस्तूकडे यायचं आहे तिथे मुख्य दृष्टांतात अडकायचं नाही. हो अनादि अनिधन शुद्ध चैतन्य ज्ञान मात्र स्वरूप शुद्धात्मा द्रव्य आहे. अनादि अनिधन निर्विकल्प स्वरूप आहे. अनादि अनिधन परम पूज्य कारण परमात्मा शुद्ध स्वरूप आहे. अनादि अनिधन निर्मल केवल ज्ञान ज्योति मात्र स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. अनादि अनिधन निष्कषाय स्वरूप आहे. अनादि अनिधन निराग स्वरूप आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. आहे आहे आहे. शांति शांति शांति. रिसर्च नमो अरियंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसावनं नमो अरियंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसावनं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं
उद्याच्याला काय करायचं आहे, महाराज 8 वाजता उद्याच्याला येणार आहेत. मग उद्या शास्त्र घ्यायचं आहे का तिथं महाराजांना जायचं आहे ठरवा. तर मग एक अध्यक्षाला काय विचारलं तर विचारून मग ठरवा म्हणजे उद्याचा. नंतर आपण ते शास्त्र घेणार तिकडे जाणार, ते म्हणणार महाराज आले तुम्ही आला नाही, असं दोन मत होऊन द्या आपल्याला. हां, कारण 8 वाजता त्यांनी तिथं आपल्याला सर्वाला या म्हणलेलं आहे. तर उद्या दिवस एक दिवस आपण शास्त्र बंद ठिकाणी तिथं महाराजांच्या स्वागतासाठी तिथं, मग नंतर परवा दिवशी उद्याच्याला आपल्याला काय कळायचं आपण ठरवणार आपण.